मला साडी नाही घेतली. मला खूप छान घेतलं. या सगळ्या माझ्या आणि तुझं काय चालू आहे. चालू आहे? आता आम्ही आसोपालवमधून घेतल्या 4 साड्या. आत्या बिल करते. आज तू बिलिंग करते. दाखव. लुटणारा माणूस आजचा आमचा हा आहे. आएगा आएगा तुम्हारा भी नंबर आएगा. नाही मैं इधर से कट रहा है. आता आम्ही भरत क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि आम्हाला याच्यामध्ये एक पण नाही आवडत आहे साड्या. भरत क्षेत्रामध्ये एवढं नाही आवडलं आम्हाला. बाकी आसोपालवमध्ये खूप आवडलं आम्हाला साड्या. फायनल नाही आवडली भूमी. खूप माहेरची साडी. आम्हाला भीती होती आमची नवरी आम्हाला किती फिरवेल करून, पण आमच्या नवरीने मस्त आसोपालव मधून एकीकडूनच सगळी शॉपिंग करून घेतली. वन स्टॉप शॉपिंग. आणि नवरी एकदम खुश झाली. लग्नाची शॉपिंग झाली. पण नवरीने आम्हाला दिवसभर उपाशी ठेवल्या. दिवसभर दिवसभर उपाशी ठेवलंय. सो फायनली लग्नाची सुरुवात झालेली आहे. आज आम्ही सगळ्या बायकांचा कार्यक्रम ठेवला होता. सगळे बायका एकत्र मस्त भेटलो होतो आणि आजच्या दिवसात आम्ही विचार केला होता 4 ते 5 कार्यक्रम कंप्लीट करून घ्यायचे. जे असतात तांदूळ निवडणं असतं, नंतर चुडा भरायचा कार्यक्रम, नंतर हळद कुटणी आणि आम्हाला भूमादीसाठी एक सरप्राईज आम्ही डिसाईड केलं होतं, जे आपण छापेवाली झालर असं बनवायचं. म्हणजे ते तिच्या वेलकम एंट्रीच्या वेळेस लग्नाच्या वेळेस ते करणार आपण, ते आम्हाला करायचं होतं. नंतर प्लस आम्ही अक्षता पण बनवल्या आणि खूप सुरेख बनल्या होत्या त्या अक्षता आणि मस्त मज्जा येत होती हे सगळं करण्यामध्ये. प्लस टायरिंग पण होतं, कारण एकत्र 2-3 तासामध्ये आम्हाला हे सगळं काम आटपायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता, म्हणून खूप गडबड होती, खूप लगबग होती आणि त्या सगळं मजा पण येत होती आणि खूप सारे इमोशन्स येत होते. सगळे रडत होते, हसत होते, खूप सगळं चालू होतं आणि डान्स कार्यक्रम सगळं चालू होतं. इकडे मग आम्ही छापेचं सेरेमनी चालू केली होती. सगळ्यांचे आम्ही छापे घेतले होते आणि आजोबांचे वगैरे सगळ्यांचे घेतले होते आणि ज्यांचे राहिले होते छापे ते आम्ही दुसऱ्या दिवशी घेणार होतो. जसं की आमचे पप्पा आले नव्हते अजूनपर्यंत लग्नासाठी, सो त्यांचे छापे आम्ही नेक्स्ट डे घेणार होतो मॉर्निंगला नाही तर इव्हनिंगला. आणि दादा दृष्टी बहिणी ह्यांचे पण छापे बाकी होते, पण ॲट मोमेंट जे सगळे प्रेझेंट होते त्यांचे सगळ्यांचे आम्ही घेऊन टाकले होते छापे. आणि हा वाला वेलकम एंट्रीचा जो आम्ही दुपट्टा रेडी केला आहे खूप भारी बनणार होता आम्हाला वाटतं. आणि हा आम्ही पूर्ण स्क्रॅचमधून बनवला, म्हणजे लेस घेण्यापासून ते दुपट्टा घेण्यापासून आणि मग ते कपडे घेण्यापासून सगळं एक एक आम्ही खूप मेहनतीने काम केलेलं आहे. सो खूप मजा पण आली होती ह्याच्यासोबत. आणि इकडे आमची साईड बाय साईड कॉम्पिटिशन चालू होती, कोणाचा हात जास्त जोरदार लागतोय. एकामेकांच्या हातावरती आम्ही बुक्के मारत होतो की हात नीट यायला पाहिजे, प्रिंट चांगले यायला पाहिजे. आणि त्याच्या खाली हुमादी असे छोट्या छोट्या हाताने लिहत पण होती की कोणाचे हात आहेत, म्हणजे रेकग्नाइज होण्यासाठी तिच्या जरी. आणि हे एक लाईफ टाईम मेमरी बनण्यासाठी होतं हे. सो हे पण मस्त खूप मजा आली होती. चॅनल माझं नाव आहे जुई अँड टुगेदर वी हॅव अ चॅनल कॉल्ड एज जुई होम ब्लॉग्स. तुमची नावं बोला. सुजाता ओम आणि जुईची मम्मी. गिरीश आमचा कझिन. ठीक आहे. सो आज आहे आमच्या बहिणीची मेहंदी. जसं की तुम्ही आमचे आउटफिट्स बघू शकतात सगळेजणांनी. हिरवळ आहे, फिट चेक आमचं खूपच जास्त हिरवळ आहे आमच्या आजूबाजूला आज. आणि हिरवळ आहे मेहंदीचा आज मेहंदी डे आहे. आईची 1 दिवस आधीच काढली आई आणि आत्तूनी आणि आम्ही आज मेहंदी काढतोय. सो बाकीचं तुम्हाला मी शूट दाखवते की आज आम्ही काय काय करतो. आणि सगळ्यात जास्त थंबले ते आमचे हे 2 बंधूर आहे, कारण बहिणीच्या लग्नामध्ये भावांनाच जास्त काम असतं. सो बिचारे खूप दमलेत. पाय दुखतात. ऑल क्रेडिट गोज टू दीज बोथ ऑफ देम. आमचं डोकं अजून फिरवायला. सो आता इकडे टेरेसवरती आम्ही असं डेकोरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये माझा काही भाग नाही आहे, हे मी नाही केलेलं आहे.
पण ज्यांनी पण केलं आहे हे खूप छान केलं आहे. कोणी केलं आहे मला अजून आयडिया नाही आहे. आणि प्लस अजून आमचे जे पाहुणे आहेत ते इकडे सगळे बसलेले आहेत आणि मेहंदीचं काम चालू आहे. काय आहे हा मेहंदी कधी काढणार तू? वेटिंग पिरियड चालू आहे.